शासनाच्या कोणत्याही विभागाची आणि सोलापूर महानगरपालिकेची परवानगी आणि ना हरकत दाखला न घेता बेकायदेशीरपणे वृक्षतोड करून इमारती बांधल्या आणि वन शहीद स्मारक बांधून शासकीय निधीचा दुरुपयोग केल्याबद्दल सोलापूरचे उपवन संरक्षक धैर्यसिंह पाटील यांना बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर बसवराज बगले यांनी केली। सोलापूर शहरातल्या नेहरू नगर इथं उपवन संरक्षक कार्यालय आहे। या कार्यालयाच्या समोर वन शहीद स्मारकाची निर्मिती या ठिकाणी 1 मे 2024 रोजी वन विभागाकडून करण्यात आलेली आहे। प्रत्यक्षात हे वन शहीद भवन या ठिकाणी बांधत असताना शासनाच्या विविध 16 ते 18 डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी लागते। माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील स्मारक समितीची मान्यता यासाठी घ्यावी लागते। कोणत्याही प्रकारची महानगरपालिकेची परवानगी न घेता, बांधकाम परवाना न घेता, शासनाची मंजुरी न घेता, शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा दुरुपयोग करून हे अनधिकृत वन शहीद भवन या ठिकाणी जिल्हा उपवन संरक्षक श्री धैर्यशील पाटील साहेब यांनी बांधलेलं आहे। एखादं स्मारक बांधत असताना राज्य सरकारने जे 2001 साली निकष घालून दिलेले आहेत, ज्यामध्ये माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व विभाग प्रमुखांच्या समितीमध्ये समावेश असलेल्या या समितीची मान्यता घ्यावी लागते। त्या संबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा लागतो। त्यांची मान्यता मिळाल्यानंतर त्यासाठीची आर्थिक तरतूद केली जाते, मग एखादं स्मारक या ठिकाणी निर्माण करता येईल। परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत नागरिक क्षेत्रात हे बांधकाम करत असताना कुठल्याही विभागाची परवानगी नाही, कोणाचीही ना हरकत या ठिकाणी घेतलेली नाही, कुठल्याही प्रकारचा बांधकाम परवाना या ठिकाणी वन विभागाने घेतलेला नाही। आणि मुख्य म्हणजे या महामार्गाच्या मध्यापासून 40 मीटर बाहेर जे काय करता येईल ते करावं असं बंधन असताना 40 मीटर नव्हे 4 फूट सुद्धा नॅशनल हायवेपासून या ठिकाणी वॉल कंपाऊंड बांधलं आणि वन शहीद स्मारक या ठिकाणी बेकायदेशीररित्या बांधलेलं आहे। या परिसरातील नागरिकांकडून सामाजिक इश्यू जर निर्माण झाला तर कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शिवभक्त या ठिकाणी राहतात। लिंगायत, जंगम सर्वच समाजाचे लोक या ठिकाणी शिवभक्त आहेत। काशी विश्वेश्वरांचं मंदिर या ठिकाणी वन भवनाच्या बाजूला असताना प्रवेश बंद केलेला आहे। स्वतःचं वॉल कंपाऊंड बांधल्यामुळं काशी विश्वेश्वर मंदिराकडे दर्शनाला जाण्यासाठी लोकांना या ठिकाणी अडचण होत आहे। त्यामुळं खूप मोठा प्रक्षोभ जनतेतून ऐकावास मिळतो आहे। महानगरपालिकेकडं आणि जिल्हाधिकारी महोदयांकडे आम्ही याबद्दलच्या तक्रारी केल्या असून उपवन संरक्षक श्री धैर्यशील पाटील साहेब आणि संबंधित त्यांचे अधिकारी कर्मचारी यांनी शासनाची दिशाभूल करून शासनाचा कोट्यवधी रुपयांच्या निधीचा गैरवापर करून बेकायदेशीररित्या आणि नियमबाह्य पद्धतीनं महाराष्ट्र वन अधिनियम 1980च्या तरतुदींचा भंग करून या ठिकाणी शासनाच्या अटी आणि तरतुदींचा भंग केलेला आहे आणि शर्तभंग झाल्यामुळं सदरची ही जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घ्यावी। हे सगळे निर्वनीकरण न करता झालेले बांधकाम काढून टाकण्यात यावेत, अतिक्रमण हटवण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आम्ही संबंधित प्रशासन प्रमुखाकडे आणि वन विभागाच्या वरिष्ठांकडे केलेली आहे। आगामी काळात संबंधित महसूल प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि वन विभाग यांच्याकडून जर ह्या प्रकारची कार्यवाही नाही झाली तर माननीय लोकायुक्तांकडे आणि माननीय उच्च न्यायालयात दाद मागून हा सामाजिक क्षोभ कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।